आपण सध्याची ही दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला अजित पवार सध्या जात आहेत। तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ही गर्दी सुद्धा आपण पाहतोय। अगदी रात्रभरापासून इथे लोक उभे आहे आणि आता सध्या अजित पवार हे सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। अगदी सकाळीच ते बाप्पाचं दर्शन घेत आहेत। आतापर्यंत शरद पवार यांनी सुद्धा बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत बाप्पाचं दर्शन घेतलंय। यासह अनेक सेलिब्रिटीज इथे येऊन बाप्पाचरणी नतमस्तक होत असतात आणि आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर अजित पवार हे चांगलेच कामाला लागलेले आहेत। महायुती सुद्धा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात बैठकींचं हे सत्र सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये महायुतीला किंवा पक्षाला यश मिळवून देण्यासाठी राजकीय पक्ष सध्या बाप्पाच्या चरणी लीन होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय सध्या अजित पवार हे लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत आणि एकूणच सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सगळेच राजकीय नेते सेलिब्रिटीज आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत। 2 दिवसांपूर्वी खरं तर शरद पवार यांनी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर काही वादग्रस्त किंवा काही टीका सुद्धा सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार हे सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि ते इथे संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येतोय। एकूणच आपण पाहतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथे मोठी गर्दी जमलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात, रात्रभरापासून रांगांमध्ये उभे असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त सुद्धा इथे पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे आणि आता अजित पवार हे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन निघालेले आहेत। लवकरच त्यांचा पुढचा नियोजित दौरा इथे होणार आहे आणि जनतेला सुद्धा ते अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची दृश्य आपण थेट लालबागच्या राजाची बघतोय। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं सुद्धा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दर्शन घेतलं होतं, आरती केली होती आणि आज ते मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलं यश मिळू दे असं साकडं त्यांनी इथे बाप्पाला घातलं असावं। एकूणच आपण पाहतोय माहितीचं जागा वाटप आता लवकरच जाहीर होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात बैठकींचं सत्र सुद्धा सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी अमित शहा इथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते त्यावेळी अजित पवार तिथे नव्हते, मात्र आज ते दर्शनाला आलेले आहेत। त्या संदर्भात मोठी चर्चा सुद्धा झाली होती। अजित पवार हे अमित शहांच्या दौऱ्याच्या वेळी का नव्हते या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विमानतळावर अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली होती आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज अजित पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते।